नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे नागपंचमीची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक शेतकरी होता। त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळी होती त्यांना नांगराचा फाळा लागला। लवकरच ती मेली। काही वेळानं नागिण आली, आपलं वारूळ पाहू लागली। तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली, तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली। तो रोष मनात ठेवला, शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं। फोफावताच शेतकऱ्याचे घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढं तिला असं समजलं की हिची एक मुलगी परगावी आहे, तिला दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागिण 9 नागकुळं काढली आहेत, त्याची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे, नागाळे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे। तो ही नागिण तिथं पोहोचली। पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदाने लोळली। इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिण उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझी आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले। पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिण म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे। सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्या इतक्या भक्तीनं पूजा करते आहे आणि आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगले नाही। असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली। तिनं ती ऐकली, वाईट वाटलं। तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं, सगळी माणसं जिवंत झाली, सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिने सांगितलं, सर्व हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं सगळं तुम्हाला शक्य नसेल तर निदान इतकं पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।